मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, मुंबईतील मुंब्रा स्टेशनजवळ 4 दिवसांपूर्वी एक अपघात झाला. रेल्वेचा अपघात म्हणण्यापेक्षा दोन समोरासमोर येणाऱ्या रेल्वेमधून लोंबकळणारे प्रवासी एकमेकांवर आदळले, एकमेकांना घासून गेले आणि त्यामुळे दोन्ही रेल्वेमध्ये प्रवासी खाली पडले आणि त्यामध्ये अनेक निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला. मित्रहो, यामुळे मुंबईतील लोकल ट्रेनमधील प्रवास किती धोकादायक आहे याचं प्रत्यंतर आलं. तसं म्हणायला गेलं तर रेल्वेमध्ये किरकोळ अपघात हे होत राहतात. विशेष करून मुंबईतील उपनगरीय सेवा जी आहे त्याच्यामध्ये गेल्या 10 वर्षाचा जर अंदाज घेतला, त्याच्यामधला कोविड काळ जर सोडला तर उरलेल्या 8 वर्षांमध्ये सरासरी दिवसाला 8 ते 9 मृत्यू होतात, जे रेल्वेतून पडून, रेल्वेच्या धडकेनं किंवा आणि कुठल्या कारणाने जे उपनगरीय रेल्वेशी संबंधित 9 मृत्यू होतात. याचा अर्थ दर 3 ते 3.5 तासाला एकाचा मृत्यू होतो रेल्वेमुळे. इतकी ही रेल्वे सेवा हळूहळू धोकादायक बनलेली आहे. आता मित्रहो, या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत ती मुंबईच्या रेल्वे सेवेची. मित्रहो, या रेल्वेबद्दल माहिती घ्यायची झाली तर सुरुवातीला आपण बघूया ही लोकल सेवा सुरू कधी झाली. तर 1925 साली ही लोकल सेवा सुरू झाली. यंदा तिचं 100वं वर्ष आहे. मित्रहो, गेल्या 10 वर्षात मगाशी तुम्ही म्हटलं कोविड काळातला जर अंदाज सोडला, म्हणजे 2020 ते 21 हा जर काळ सोडला तर मुंबई लोकल रेल्वेतून प्रवास करताना सरासरी 9 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचं रेल्वेच्या एका अहवालात म्हटलं आहे. याचा अर्थ असा की दर 3 ते 3.5 तासाला एका प्रवाशाचा मृत्यू होतो. आता 2023 सालच्या अहवालानुसार 12 महिन्यांमध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये 2590 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आपण काही आकडेवारी पाहूया. रेल्वे रूळ ओलांडताना मुंबई उपनगरीय सेवेच्या अंतर्गत जे मालमत्ता आहे त्याचे रेल्वे रूळ ओलांडताना 1277, चालत्या रेल्वेतून पडून 590, नैसर्गिक मृत्यू झाला तो 529 जणांचा, रेल्वेच्या हद्दीतील आत्महत्या झाल्या त्या 129, म्हणजे रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या करणं त्या 121 झाल्या. रेल्वे पोलला धडकून 4 जणांचा मृत्यू झाला. रेल्वे पोलला धडकून म्हणजे काही लोक स्टंट करतात. रेल्वे जेव्हा जात असते तेव्हा मध्ये पोल असतात, त्या पोलला मुद्दामून असं शरीर आपलं बाहेर काढायचं आणि ते अचानक आलेल्या पोलवर धडकला, त्यामुळे मृत्यू झाला. तर असे 4 इन्सिडेंट झाले. प्लॅटफॉर्ममध्ये गॅप्स असतात. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये जो काही गॅप असतो त्या गॅपमध्ये पडून 10 जणांचा मृत्यू झाला. इलेक्ट्रिक शॉक लागून 14 जणांचा आणि इतर 32 जणांचा मृत्यू झाला. आणि ज्यांच्या मृत्यूचं कारण अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही असे 13 जण आहेत. अशा प्रकारे 2023 साली 12 महिन्यात 2590 जणांचा मृत्यू झाला. मित्रो, आता मुंबई रेल्वेच्या संदर्भातल्या आपण काही तांत्रिक गोष्टी म्हणण्यापेक्षा संख्येच्या रूपात बघू की मुंबई लोकल रेल्वे सेवा जी आहे त्या 3 विभागात विभागली गेली आहे. एक मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन. यामध्ये 2 महत्त्वाच्या लाईन आहेत, त्या म्हणजे पश्चिम रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वे. हार्बर लाईन ही त्या मानाने त्याच्यामध्ये कमी क्राऊड असतो. तर यातले 2 जे मुख्य भाग आहेत ते म्हणजे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे. यामध्ये मध्य रेल्वेची लांबी जी आहे, मध्य रेल्वेच्या हद्दीची लांबी आहे ती 234 किलोमीटर आहे आणि पश्चिम रेल्वेची लांबी जी आहे ती 124 किलोमीटरपर्यंत लांब आहे. मित्रहो, आपण सरासरी तिकीट जर काढलं तर उपनगरीय सेवा जी आहे, लोकल सेवा जी आहे मुंबईमधली रेल्वे सेवा, तर ती 1 किलोमीटरच्या प्रवासासाठी 12 पैसे आकारते. आता आपण पश्चिम रेल्वेबाबत काही माहिती घेऊया. पश्चिम रेल्वेवर दररोज 1394 उपनगरीय गाड्या धावतात. एवढ्या गाड्या धावत नाही तर त्या गाड्यांच्या फेऱ्या होतात. माझ्या माहितीनुसार
पश्चिम रेल्वेकडे सध्या 80 ते 90 रेल्वेगाड्या आहेत आणि या रेल्वेगाड्यांच्या ह्या 1394 फेऱ्या होतात. त्यातून दर दिवशी 35 लाख प्रवासी प्रवास करतात. म्हणजे एका फेरीतून किती प्रवास करतात हे तुम्हाला अंदाज लावता येईल. मध्य रेल्वेचा विचार करायचा झाला तर मध्य रेल्वेच्या दररोज 1810 फेऱ्या होतात, ज्यातून 40 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या जर पाहिली मित्रांनो तर दररोज मुंबईमध्ये 7.5 दशलक्षहून अधिक प्रवासी हे उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. मुंबईचं जे चलनवलन आहे, दळणवळण आहे, याचा आपण अंदाज घेतला तर नुसत्या उपनगरीय सेवेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जी आहे ती 7.5 लाख आहे. आता या उपनगरीय सेवेतून उपनगरीय ज्या गाड्या आहेत धावणाऱ्या लोकल रेल्वे ज्या आहेत त्यातून लोंबकळत प्रवास करण्यापेक्षा काही लोक ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या येतात मुंबईकडे त्याच्यातून सुद्धा तिथल्या तिथे प्रवास करतात. म्हणजे कोणी कल्याणला चढतं, दादरला उतरतं, कोणी कल्याणला चढतं, कोणी CSTला उतरतं, असंही काही लोक करतात. कोणी दिव्याला चढतं आणि ते CSTला उतरतं. अशा ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत म्हणजे कोकणाकडून येणाऱ्या असतील, इकडे नागपूर साईडकडून जाणाऱ्या असतील, ज्या मुंबईत गाड्या येतात लांबून त्या गाडीतून सुद्धा हे उपनगरीय म्हणजे तिथल्या ते लोकल प्रवास करणारे लोक आहेत ते या गाड्याचा सुद्धा वापर करायला लागलेला आहे. सध्या जीव धोक्यात घालावा लागतो आपल्या उपनगरीय सेवेमधून, लोकल सेवेमधून. त्यामुळे मित्रांनो यातला काही अंदाज जर घ्यायचा झाला तर आता ह्या लोकल रेल्वेमध्ये किती लोक प्रवास करू शकतात एका लोकल रेल्वेमधून ते आपण अंदाज बांधू. लोकल ट्रेन ही 12 डब्यांची असते. त्यामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रेल्वेतून 1200 प्रवास करू शकतात आणि 1800 लोक रॅकमध्ये उभे राहून प्रवास करू शकतात. रॅकमध्ये म्हणजे मध्ये स्पेस जी असते एका दरवाजापासून दुसऱ्या दरवाजापर्यंत जी स्पेस असते किंवा 2 बाकांमध्ये जी स्पेस असते, मध्ये येण्या जाण्यासाठी जी स्पेस असते, त्या स्पेसमध्ये उभे राहून 1800 प्रवासी प्रवास करू शकतात. असे झाले 3000. म्हणजे एका रेल्वेतून 3000 लोक प्रवास करू शकतात. परंतु सध्याचं जर पाहिलं तर एका रेल्वेतून म्हणजे एका जबाबदार अधिकाऱ्याने दिली माहिती आहे ती 4000हून जास्त प्रवासी प्रवास करतात असं त्याने सांगितलं. पण प्रत्यक्षात 4000 हा आकडा काहीच नाही, त्याच्या काही पटीनं लोक जास्त प्रवास करतात हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हा आकडा काही कोणी मोजण्याची गरजच नाही. मित्रहो, भारतीय रेल्वेचा जर अंदाज घ्यायचा झाला तर भारतीय रेल्वे दररोज सरासरी 13,198 रेल्वेगाड्या सोडते. या रेल्वेगाड्यामध्ये एक्सप्रेस गाड्या आहेत, पॅसेंजर गाड्या आहेत आणि ह्या मुंबईच्या लोकल सेवा ह्यासुद्धा आहेत. म्हणजे इतर गाड्यांपेक्षा ज्या पूर्ण भारतभर ज्या रेल्वे धावतात त्या एकूण आहेत 13,198. त्यातल्या मुंबई उपनगरीय सेवा जी आहे त्यांचाच वाटा केवढा आहे बघू शकता. म्हणजे मी मगाशी म्हटलं की जवळपास 2342 वगैरे रेल्वे ह्या दररोज धावतात. म्हणजे जवळपास मुंबईतील उपनगरीय सेवांचाच वाटा एवढा आहे आणि उर्वरित देशातल्या ट्रेनचा वाटा किती हे बघू शकता तुम्ही. मित्रहो, 2023-24 भारतीय रेल्वेने दररोज मग आता जी म्हटली आकडेवारी मी दिली 13,198 ती 2023 आणि 24 आहे. आणि ह्या ज्या गाड्या आहेत 13,000 त्या गाड्या 7,000हून अधिक स्थानकांना व्यापतात. म्हणजे तेवढ्या स्थानकांमध्ये त्या थांबतात जातात. आता भारतीय रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एका सामान्य श्रेणीच्या म्हणजे जनरल डब्यामध्ये साधारणतः 250 ते 300 प्रवासी बसू शकतात आणि राजधानी आणि शताब्दीसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये साधारणतः प्रत्येक कोचमध्ये अंदाजे 72 जागा असतात. या सामान्य रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये सुद्धा 72 जागा असतात. तर एवढा रेल्वेची मर्यादा आहे. परंतु जनरल डब्याची आज अवस्था बघितली, ज्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बोलतोय मी, त्या जनरल डब्याची जरी अवस्था बघितली तर एवढी घाणेरडी आहे की अक्षरशः माणसं कोंबून भरलेली असतात म्हणजे कोंबून
स्वतःला घेतात आणि प्रवास करतात. मित्र, आता मुंबई लोकल रेल्वेमध्ये जर आपण विचार केला, जो मुंबऱ्यामध्ये जो अपघात झाला, त्यानंतर काही गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेण्यासारख्या आहेत की हा अपघात कसा झाला. तर समोरासमोर रेल्वे येत होत्या आणि दोन्ही बाजूच्या रेल्वेमध्ये प्रवासी लोंबकळत होते. आता जिथं हा अपघात झाला तिथे टर्न होता, वळण होतं. त्या वळणामुळे रेल्वे थोडीफार तिरकी होते, थोडीफार किंचित, जी आपल्याला कळतसुद्धा नाही. त्यामुळे आणि विशेष करून म्हणजे तिथे माणसाचा किंचित आपण जे शरीर आपलं रेल्वेच्या बाहेरच असतं बहुतांशी, जो लोंबकळत असतो त्याचं, ते आणखी जरा बाहेर पडतं. आणि असे 2 रेल्वे रुळामध्ये किती गॅप असतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि दोन्ही बाजूचे प्रवासी जे लोंबकळत होते ते एकमेकांवर आदळले म्हणण्यापेक्षा घासून गेले आणि एकमेकांच्या धक्क्याने ते खाली पडले. मित्रांनो, रेल्वेतून प्रवास करताना एक काळजी घेतली पाहिजे. आता ह्याच्यावर उपाय काय? तर याच्यातून खूप राजकीय लोकांनी काय काय उपाय शोधले त्यांच्या अकलेच्या बुद्धिमत्तेप्रमाणे. पण त्याच्यातला एक महत्त्वाचा हा आहे, जो आता राज्य शासन त्याच्यावर विचार करतं आहे, की जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, तर ते बहुतांशी प्रवासी हे कामानिमित्त जाणारे आहेत, नोकरीनिमित्त जाणारे प्रवास करणारे आहेत. तर कार्यालयीन वेळ ही एकच न सगळ्या प्रवाशांची, सगळ्या कार्यालयांची वेळ एकच न ठेवता त्या वेगवेगळ्या वेळा जर ठेवल्या तर ती वाहतूक जी आहे ती विभागली जाऊ शकते. अन्यथा याच्यावर उपाय नाही. काही लोकांनी एक असा अंदाज काढला की रेल्वे सेवा वाढवावी. रेल्वे सेवा वाढवूच शकत नाही. आता मी अंदाज जो दिला, एक आपण पश्चिम रेल्वेचं उदाहरण घेऊ मित्र. पश्चिम रेल्वेमध्ये दररोज 1394 उपनगरीय गाड्या धावतात. 1394 म्हणजे 24 तास रेल्वे चालत नाही, 20 तास चालते समजा. 1394 म्हणजे गाड्या जर धरायचं झालं तर आपण एक अंदाज बांधा की तासाला किती धावतात. तर याचा जर अंदाज बांधला, 20 तास रेल्वे सेवा चालते, 4 तास बंद असते रेल्वे सेवा, 24 तासामधले 20 तास रेल्वे सेवा धावते. तर एका तासामध्ये रेल्वे धावतात त्या 69 धावतात. तासाची मिनटं आहेत 60 आणि रेल्वे धावतात 69. याचा जर तुम्ही अंदाज बांधले मित्रांनो, तर एका मिनटापेक्षा खूप कमी वेळात दुसरी रेल्वे येते त्याच प्लॅटफॉर्मवर. आणि याच्यापेक्षा जर तुम्ही म्हटलात की आणि रेल्वे सोडायच्या, तर मिनिटांनं ते प्रमाण आणि कमी होईल. आणि एखाद्या रेल्वेला काही प्रॉब्लेम आला तर दुसरी रेल्वे धडकून अपघात होण्याची शक्यता ही जास्त बळावेल. त्यामुळे जास्त रेल्वे सोडणं हा याच्यावरचा उपाय नाही. बरं, तुम्ही म्हटलात की रेल्वे रूळ वाढवायचे, तर मुंबईसारख्या ठिकाणी आता ते शक्य नाही. कारण त्याच्यातून होणारं विस्थापित कारण रेल्वे रुळाला म्हणजे रेल्वेची हद्दीला लागूनच अनेकांनी काय अतिक्रमण केलेत म्हणा किंवा काय, हा इतका किचकट मुद्दा आहे की त्याच्या पुढची लाईन टाकून आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवणं प्रत्येक स्टेशनवर हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे जी सेवा आहे त्याच्यातच आपल्याला भागवावं लागेल. आता त्याच्यातच भागवण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यावर मी सांगितला तो उपाय, वेगवेगळ्या वेळांमध्ये कार्यालय भरवणं हा त्याच्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्याच्या पुढचे एक उपाय म्हणजे रेल्वेचा एखादा डबा वाढवून रेल्वेवरचा ताण थोडाफार कमी करता येऊ शकतो. पण त्यानं काही खूप ताण कमी होईल असं अजिबात नाही, किंवा जास्त रेल्वेचे डबे वाढवणं हे सुद्धा खूप धोकादायक राहील. मित्रहो, याच्यासाठी खरोखर रेल्वेची एक तज्ज्ञ कमिटी नेमली पाहिजे आणि त्याच्यासाठी ते तज्ज्ञ कमिटीनं अहवाल करून जर शासनाला काही चांगले बदल सुचवले तर ते अंमलात आणता येतील. तसं आपण आपल्या बुद्धीप्रमाणे सांगत असतो की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण त्यातलं तांत्रिक बाबी काय आहे, तांत्रिक अडचणी काय आहेत, हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या रेल्वेबाबतची तांत्रिक माहिती ही आपल्याला खूप कमी असते. आपण फक्त बोलताना बोलतो हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण त्यातली तांत्रिक अडचणी काय आहेत हे त्याच्या तज्ज्ञाला माहिती असतं. जाता जाता एक महत्त्वाची माहिती सांगतो मित्रांनो. मुंबई ते नाशिक दरम्यान तुम्हाला माहिती आहे की दररोज हजारो प्रवासी, शेकडो प्रवासी
हे नियमित प्रवास करतात, जाऊन येऊन प्रवास करतात. या प्रवाशांसाठी पंचवटी एक्सप्रेससारख्या काही गाड्या आहेत. मात्र आता नाशिकपर्यंत थेट लोकल सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे महामंडळाने चालवलेला आहे. कसारा घाटाची मध्ये अडचण होती, ती अडचण दूर होणार असल्यामुळे मुंबई ते नाशिक लोकल सेवा लवकरच सुरू होऊ शकते. या मार्गावर 2 मोठे बोगदे होते आणि कमी चढ उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे आणि या दरम्यान 4 नवीन स्थानकं नव्यानं उदयाला येतील अशी शक्यता आहे. मित्रहो, उपनगरीय सेवांमध्ये तुम्हाला मगाशी सांगितलंच मी, उपनगरीय सेवांमध्ये जर आपण लांबीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर एकूण उपनगरीय सेवा जी आहे ती 450 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची आहे. एकूण उपलब्ध ही आहे ते. आणि पश्चिम रेल्वेवर दररोज 1394 रेल्वे गाड्यांमधून 35 लाख प्रवासी प्रवास करतात, तर मध्य रेल्वेच्या 1810 उपनगरीय गाड्यांमधून 40 लाख प्रवासी प्रवास करतात. आता हे मी गाड्या मागापासून शब्द वापरतो, तर ते एवढ्या गाड्या रेल्वेकडे अजिबात नाहीत. रेल्वेकडं वेस्टर्न रेल्वे म्हणा किंवा म्हणजे पश्चिम रेल्वे म्हणा किंवा मध्य रेल्वे म्हणा, याची उपनगरीय सेवेसाठी 80, 90, 100 ह्या दरम्यान गाड्या आहेत. त्याच गाड्या परत या फेऱ्या करत असतात. शटल सेवा जशी असते एस टीची तशी. मित्रहो, मध्य रेल्वेची लांबी आहे, मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेची 234 किलोमीटर आणि पश्चिम रेल्वेची लांबी जी आहे ती 124 किलोमीटरपर्यंतची आहे. आणि मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेबाबत बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा आपल्या मनात काही शंका असतील तर त्या बिनदिक्कतपणे विचारा. त्याचं निरसन करण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रयत्न केला जाईल. मित्रहो, हे अपघात टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर ते नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. त्याबाबत तुमच्या ज्यांचे स्वागतार्ह सूचना आहेत तर त्याबाबत आपण रेल्वेच्या तांत्रिक अधिकारी जे आहेत, ज्यांना या तांत्रिक गोष्टी माहिती आहेत, टेक्निकल गोष्टी माहिती असतात, त्यांच्याशी बोलून आपण नक्कीच त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूया जो खरोखरच परिणामकारक ठरेल असा. तर मित्रहो, असे कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा, त्याच्याबाबतही कॉमेंट्स करा. व्हिडिओ लाईक करा आवडला तर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.